एखादी वस्तू घ्यायची म्हटली ना, खूप विचार करावा लागतो. कारण परत ती वस्तू यूज होईल की नाही किंवा आपण त्याचा किती वापर करतो, ह्या गोष्टी पण महत्त्वाच्या असतात. म्हणून ना मला कुकर घ्यायचा आहे. 2, 3 आणि 5 लिटरचे असे कुकर घ्यायचे होते. आता ऑलरेडी माझ्याकडे 5 लिटरचा कुकर आहे. पण मला 2 आणि 3 लिटरचे म्हणजे छोटा कुकर मला घ्यायचा होता. कारण दिवसाचं जे मी डाळ भात लावते तो माझ्यापुरताच असतो. आणि मग एकटीसाठी थोडंसं लावायचं असतं आणि त्याच्यासाठी मग मोठा कुकर मला लावायला लागतो. म्हणून मग मी ना हा खूप विचार करून सर्च करून मी फ्लिपकार्टवरून हा स्टीलचा छोटासा कुकर घेतला आहे. आणि तो इतका छान आहे मला खूप आवडला आहे आणि पटकन त्याच्यामध्ये काम होऊन जातं. म्हणजे सेपरेट डाळ जरी शिजवून घेतली आणि त्याच्यानंतर मग भात लावला तरी होऊन जातं. त्याच्यासाठी मग मी हा कुकर घेतला आणि खूप छान आहे. ग्रीन शेपचा आहे मस्त. म्हणजे आणि मी ॲल्युमिनियमचा घेतला नाही, स्टीलचा घेतला आहे. तर इथे बघा भांडी धुवून झाली आणि भावातला ना 2 दिवस म्हणजे त्याला वॅक्सिन दिलं होतं आणि 2 दिवस त्याला इतका त्रास झाला की 2 दिवस मी त्याला घेऊन बसले होते. खूप रडत होता आणि मग त्याच्यानंतर त्याला झोपवलं आणि मग कामं करायला घेतली. भांडी धुवून झाल्यानंतर मग भात लावला. आता भात लावताना लक्षात आलं की डाळ पण संपली आणि डाळ लावायची आहे. तर मग मी इथं जुगाड केला की बघूया म्हटलं की एक्सपेरिमेंट करून बघूया. तर भातातच ना मी एक वाटी ठेवली आणि वाटीत डाळ ठेवली आणि 3 शिट्टी झाल्यानंतर बघितलं तर मला वाटलं डाळ सगळी बाहेर आली असेल. पण डाळ काहीच बाहेर आली नव्हती. पण डाळीचं थोडंसं पाणी जे होतं हळदीचं ते बाहेर आलं होतं. म्हणजे भातात पडलं होतं. पण ठीक आहे, भात पण छान शिजला होता.